काय केलंय? ऍडजस्ट करून दे. मग तर हे नाटक चालू करा. आणि गाडी सर्व्हिस केली परवा 10 तारखेला. हे सर्व्हिसच्या नंतरच नंतर म्हणजे या महिंद्रावाले काय सर्व्हिस करतात अशी चालायचं. झाकण नव्हतं लावलं. आता काय माहिती तेच विचारतोय मी. त्याने काय केलं ते आपल्यालाच माहिती नाही पडत. तुझा व्हिडिओ काढून घेतो. बघूया काय होतं. तुम्ही मग स्टार्ट करून बघा काय प्रॉब्लेम नाही. झाकण तुम्ही लावला काय लावलेलंच होतं? आधीपासून होतं. आहे तसं आहे ना गाडी? हां आपण काहीच केलं नाही. ठीक आहे बघूया काय झालं. काय तशी ही ऑइलची रिंग दिसते काय? बघ ही दिसली का रिंग? ऑइलची रिंग दिसली काय? हां ती रिंग बसलेली नाही व्यवस्थित आणि तिथून ते ऑइल सगळं बाहेर निघाले. म्हणजे झाकण ज्याला लावलं आहे ती ही रिंग राहिली बाहेर आणि ते गॅप राहिल्यामुळे ऑइल सगळं येतं बाहेर. ठीक आहे ते त्यांना दाखवा. आता मी काढून ते लॉक करून देतो. तर त्यांना कंपनीतच सर्व्हिस करून गाडी आली होती. पण आपलं काम काय असतं की आपण सगळं काम केल्यानंतर चेक करणं आहे लीक होतं आहे का नाही होतं. ही रिंग खराब झाली होती. इथून एवढं प्रचंड ऑइल नुकसान झाले. आता ड्रायव्हर थोडेसे चौकस असल्यामुळं त्यांनी गाडी थांबवली कारण प्रचंड धूर यायला लागला इंजिनमधून. आणि चला ठीक आहे होतंच त्याचं. खरं आपणही आपली गाडी असल्यानंतर आपण लक्ष देऊन काम करून घेतलंही पाहिजे. आता हा प्रकार आहे. हे वयस्कर माणसासोबत आहेत. नवीन गाडी आहे कंपनीतनं सर्व्हिस करून आली. आता ही ऑइल जिथं आपण फील करतो ना ती रबरची रिंग बरं कट झाली असेल किंवा कट होण्याचा प्रश्नच नव्हता. आता मी रबरिंग ह्याला घातल्या आपल्याकडे मिळाली. पण ही रबरिंग अशी बाहेर होती. इथून तुम्हाला दाखवतो व्हिडिओतून. आणि आता ते म्हणतात की तुम्ही बाहेर कुठं ऑइल वगैरे काही घालू नका. मग तोपर्यंत ही सगळी माणसं उन्हात थांबवतात का? आता हा वादावादीचा प्रश्न आहे. चला बघूया काय होते.